नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. तर त्याबद्दलची जी काही तारीख आहे की कधी बँकमध्ये नक्की पैसे येणार, तर त्याबद्दलची आज मी सगळ्यात मोठी अपडेट तुम्हाला देणार आहे. नेमकं हे कोणाला 1500 रुपये मिळणार आहेत त्याबद्दलची पण सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन जर असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जसंच मी व्हिडिओ टाकेल तोपर्यंत तुमच्यापाशी लवकर पोहोचेल. तर चला मी आज तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी जी काय आजची अपडेट आहे ती म्हणजे पैसे रिलेटेड आहे. बँकमध्ये आज घोषित करण्यात आलं आहे की आज सांगितलं गेलं आहे की बँकमध्ये पैसे या तारखेला येणार, पण याच लोकांना मिळणार. मग आता त्याच्याबद्दलचं सगळं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांनी 1 जुलैपासून जसं काही चालू झालं आपलं बहीण योजना, तर तेव्हापासून फॉर्म भरायला सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे आतापर्यंत याच्यामध्ये खूप सारे अपडेट आले. मग याच्यामध्ये आपल्या माता भगिनींना खूप प्रश्न होते की आता आम्ही फॉर्म तर भरला, पण नक्की फॉर्म भरल्यानंतर पैसे कधी येणार, की आम्हाला पैसे भेटणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे नीट ऐका. आता या निकषावरून ठरणार की तुम्हाला पैसे कधी येणार नेमके आणि कोणालाच मिळणार. हे बघा, आपली ज्या वेळेस ही योजना चालू झाली 1 जुलैला 2024ला ही योजना चालू झाली, तर त्याची जी मुदत होती पहिलं ते 15 जुलै होती. मग 15 जुलैपासून जी काय आपली बघितलं शासनाने बघितलं की अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत म्हणजे खूप गर्दी होत होती. मग ते गर्दी पाहून शासनाने याची जी मुदत आहे ही 31 ऑगस्ट केली. 31 ऑगस्ट केल्यानंतर त्यांनी परत पाहिलं की ही जी योजना आहे ही 1 तारखेपासून म्हणजे जुलैपासून आहे. मग जुलैचं पेमेंट तर ह्यांना गेलं पाहिजे, कारण 31 ऑगस्ट पर्यंत कोणी थांबणार नाही. मग त्यांनी असं ठरवलं गेलं 1 ते 15 तारखेपर्यंत जे काही लोक फॉर्म भरतील त्या लोकांना त्यांचं जे पेमेंट आहे ते आपण 15 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री आपल्या खात्यातून, बँक खात्यातून आपल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यात कुठल्या दिवशी जमा होणार, तर 15 ऑगस्टला आपल्या माता भगिनींच्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची आहे की नेमकं कोणाच्या अकाउंटला हे मिळणार. आता तुम्हाला एकतर कळलं, तारीख तर कळली ही 15 ऑगस्ट आहे बाबा, पण 15 ऑगस्टला कोणाला मिळणार हे महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्हाला मी तारीख सांगितली, पण हे नीट ऐका, कारण काय होतं आपण बऱ्याचदा अर्धा व्हिडिओ बघतो, अर्धी माहिती घेतो आणि मग आपण परत म्हणतो की मला कळलं नाही. मग मला बऱ्याच कमेंट येतात किंवा मला बरेच मेसेजेस पण येतात. तर मग तुम्हाला इथे एक सांगू इच्छितो की हे बघा, तुम्ही जर आत्ता फॉर्म भरला असेल कधीपर्यंत 1 तारीख पासून, आता तुम्हाला माहिती आहे चालूच आहे प्रोसेस, खूप सारे अपडेट्स येत आहेत, खूप साऱ्या आता नवीन तर काय आपण बघितलं की पोर्टल येणार आहे त्याच्यामध्ये, आणि खासगी म्हणजे जे काही ऑफलाईन फॉर्म आहेत ते सुद्धा आहेत. मग आता ह्याच्यामध्ये काय होतंय, दररोज काही ना काही त्रुटी येत आहेत. मग आपण बघितलं की दररोज अपडेट होत आहे. मग खूप कमी लोकांचे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जे फॉर्म आहे ते भरले गेले. मग आता हे जे फॉर्म भरले गेले ते कधीपर्यंत 1 तारीख पासून जे 15 जुलैपर्यंत ज्या लोकांनी फॉर्म भरले गेले त्या लोकांची 16 तारखेला म्हणजे त्या लोकांनाच फक्त 15 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत, याची नोंद करून घ्या. त्यामुळं जर तुम्हाला आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला परत पैसे मिळणार का, म्हणजे 15 जुलैचे नाही, आम्ही समजा 31 ऑगस्टला भरला आम्ही किंवा ऑगस्ट महिन्यात भरला, 15 ऑगस्टला भरला, त्याच्या नंतर भरला 20 ऑगस्टला भरला, मग आम्हाला त्याचे पैसे मिळणार का? तर हो, तुम्हाला नक्की ह्याचे पैसे मिळणार. मग त्यावेळेस काय होणार, आता गव्हर्नमेंटनं खरं तर ते जे 2 महिन्याचं बिल आहे किंवा ते 2 महिन्याचं पेमेंट आहे ते 2 महिन्याचं एकदम द्यायला हवं, पण हे पैसे तर नक्की मिळणार. आता हे गव्हर्नमेंटवर आहे की गव्हर्नमेंट एकदम 2 महिन्याचं देतं का प्रत्येक महिन्याचं देतं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जुलैला 1 तारखेपासून चालू झाली, पण आम्ही जुलै महिन्यात फॉर्मच नाही भरला, आम्ही फॉर्म भरला 10 तारखेला, 10 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला फॉर्म भरला, तर मग आम्हाला जुलैचं पेमेंट येणार नाही का? तर तुम्हाला जुलैचं पेमेंट नक्की येणार आहे. तुम्ही फॉर्म 31 ऑगस्टला जरी भरला आणि आज तारीख 11 जुलैला जरी भरला तरी तुम्हाला पेमेंट हे दोन्ही महिन्याचं येणार आहे. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आणि महिलांचा एक डाऊट होता की कुठल्या बँक खात्यात, तर तुम्ही जे काही नॅशनल बँका होत्या तुम्हाला मी सांगितलं आहे की कुठल्या बँकेत नेमकं चालणार, तर तुम्हाला काय होणार आहे,
जे काही चांगली बँक आहे, ज्या बँकेला IFSC कोड असतो, ज्या बँकेला IFSC कोड असतो, त्या बँकेचं जर खातं तुम्ही दिलं असेल आणि त्या खात्याला जर तुमचा आधार क्रमांक जोडलेला असेल, आधार क्रमांकासोबत तुमचा ज्या खात्याला तुमचा जो नंबर आहे तो दोन्हीकडे सेम नंबर लिंक असेल, तर तुम्हाला तुमच्या त्या खात्यामध्ये 15 ऑगस्टला, पण जर तुम्ही 15 जुलैच्या अगोदर फॉर्म भरला तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. हा जो आहे हा पहिला आतापर्यंतची लेटेस्ट बातमी होती पैसे कधी येणार ह्याच्या बाबतीत. आता जसं पुढची बातमी येईल तसं मी तुम्हाला सांगेल. पण त्याच्या आधी जर माहिती चांगली वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण काय होतं, तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरता दरवेळेस. माझा व्हिडिओ तर खूप जण बघतात पण सबस्क्राईबच करायचं विसरून जातात. तर प्लीज सबस्क्राईब करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला शेअर करत जा आणि आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आणत जाईल. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.